जायचं आपल्याला बसमध्ये डोंगर बघायला. ते माती घेऊन मी आंघोळ करणार. कुठे मंदिर आहे? मंदिर कुठे आहे? इकडे मंदिर आहे. मंदिरला नाही जायच्या अगोदर दर्शन घेऊन येऊया आपण. वरती पकडून इथे पॉज कर. आता आम्ही आलो आहोत भीमा अमरजा संगम जे स्थान आहे दत्तगुरु माऊलींचं, तिथे आलो आहोत. आणि आता इथे पार सर्वच आता इथे स्नानासाठी उतरलेले आहेत भीमा अमरजा संगमावरती. भीमा व अमरजा हे दिव्य असं पवित्र दोन नद्यांचा संगम आहे. तो इथे गाणगापूरमध्ये आहे. इथे हे जागृत असं शक्तिपीठ आहे असं सांगितलं जातं इथे. आणि जो हा संगम आहे भीमा अमरजा संगम, तो दत्तगुरु महाराजांचा निर्गुण मठ आहे गाणगापूरमधला. तिथून 2 ते 3 किलोमीटर इथे आहे. आणि पहिल्यांदा इथे स्नान करायचं असं सांगतात की इथे या संगम ह्या स्थानी येऊन तिथे स्नान करायचं, नंतर मग गाणगापूर इथे दर्शनाला जायचं. आणि भगवान श्री नृसिंह सरस्वती होते ते नित्य स्नान इथेच येऊन करत असत. भीमा अमरजा हे संगम आहे तिथे. आणि या संगमाभोवतीच जे अष्टतीर्थ आहे त्या अष्टतीर्थाचा अधिवास आहे. म्हणजे संपूर्ण म्हणजे काय म्हणतात आपण काशीला जाऊन स्नान करायला हवं इथे, म्हणजे वेगळं स्नान, तर इथे पूर्ण अष्टतीर्थाचं इथे स्नान आहे म्हणजे अधिवास आहे. आणि इथे आहे या संगमात स्नान केल्याने भाविकांची जे भाविक येतात, खूप भाविक येतात इथे, त्यांची जी अनेक म्हणजे असं काही पापे असतील किंवा काय असतील किंवा कोणाला काही त्रास होत असेल किंवा कुष्ठरोग असेल किंवा काही असतील ते इथे ह्या संगमात स्नान केल्यावर ते भाविकांचं म्हणजे पूर्ण असं ते धुतलं जातं असं म्हणतात. आणि ह्याचा हे पण प्रत्यय जो आहे तो सर्व भाविकांना येतो इथे. आणि जो निर्गुण मठ आहे त्याच्या पादुका दर्शना अगोदरच इथे संगमावरती स्नान करायचं. आणि जे इथलं पौर्णिमेचं स्नान आहे ते इथलं विशेष स्नान मानलं जातं. म्हणजे पौर्णिमेला खूप त्याला विशेष महत्त्व असं आहे त्या स्नानाला पौर्णिमेच्या. आणि त्या वेगवेगळे जे अष्टतीर्थ आहेत ते आहेत षटकुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाप तीर्थ आणि चक्रेश्वर तीर्थ आणि मन्मथ तीर्थ. आणि भागीरथी जे तीर्थ आहे त्यालाच काशीकुंड म्हणतात इथे. म्हणजे असे 7 कुंड आहेत तिथे, सॉरी अष्टतीर्थ. आणि इथे आम्ही नंतर मग भीमा अमरजा संगमावरची पूजा सुद्धा केली. म्हणजे आमच्यासोबत ज्या काकी होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे पूजा करायची असते म्हणून. या संगमाची म्हणजे नदी आहे इथे संगम आहे भीमा अमरजा म्हणून.
आम्ही काय इथे आंघोळ केली नाही. पार्थ यांनी, सचिन आणि संजय त्यांनी आंघोळ केली, इकडे स्नान केलं. आम्ही काय नाही केलं होतं. आम्ही फक्त हातपाय तोंड वगैरे धुतले इथे. काढते. बाबू तो साईडला राहा. आणि इथे राणी दीदीला भिजवतोय. राणी दीदीच्या
पण लक्षात ठेवा कुठला बांधलाय तो. विश्मागा बाजूला वा आता तुम्ही. हा तो सोडायचा येऊन. विचारते नाही खरोखर. आडवा उभा नाही करायचा असतो. आता काय लक्षात ठेवा. थांबा हे पण काढते, फोटो काढते आता. मनातली इच्छा सांगा. इच्छा तुम्हीच मागायची. ते पण बरोबर आहे, देवाकडे इच्छा मागायची नसते, सगळा देव देतो. जाऊया. चला नमस्कार कर बाळा सर. थांब तो करून देत नमस्कार व्यवस्थित. हा चल ये. आता आम्ही संगमावरती स्नान करून पुढे आलो. त्याच्यानंतर इथे आहे हे औदुंबर वृक्ष आहे. इथे हे पवित्र असा हा औदुंबर वृक्ष आहे इथे समोर आहे. आणि इथे जे आहे ते महाराजांचं दिव्य असं वरदान जे प्राप्त झालं आहे तो वृक्ष आहे इथे. या इथेच जे इथे ही अनेक जे सिद्ध भाविक आहेत हे गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचा जो आहे त्या ग्रंथाचं इथं पारायण करतात. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण इथं केलं जातं. इथे पाहू शकता तुम्ही आजूबाजूला सर्व जे भाविक आहेत ते पारायण करत आहेत. वाचन करायचं. मला इथून हे न्यायचं आहे. पोथी घेऊन आणि हा तो औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. आणि या वृक्षाला ज्या औदुंबर वृक्षाला त्या 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा ज्या असतात त्या नक्की घालाव्यात कोणीही येतील त्याने. आणि म्हणजे आपली कुठलीही जी मनोकामना असते ते मग पूर्ण होते असं सांगितलं जातं या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर. आणि नक्की घाला, वेळ काढून घाला, कारण कोणाकोणाला माहिती नसतं. आम्हाला सुद्धा पहिल्यांदा माहिती नव्हते इथे. नंतर आम्हाला समजलं की ते 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात या औदुंबर वृक्षाला. कारण इथे जे दत्तप्रभू आहेत ते इथे होते, त्यांचा वास इथे आहे त्याच्यामुळे. आणि हा जो वृक्ष आहे हा कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त झालेला असा वृक्ष आहे. आणि ज्या भाविकांना इथे पारायण करायचं असेल ते इथे ती सुद्धा सोय असते इथे पूर्ण. कारण इथे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण इथे केलं जातं. बसायला वगैरे जागा असते इथे पारायण करण्यासाठी. या ठिकाणी जे आहे ती औदुंबर वृक्षाखाली गणपतीची मूर्ती आहे आणि दत्तगुरूंच्या पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत इथे. लोक फेऱ्या मारत होती.
राणीची खास जोडी जमली हा, एकदम. राणीची बघ. हं? राणी जोडी बघ. हं. राणी आम्ही मागे आहे. ಸಾಮಾನುಗಳಾದ ಬಂಗಾರದ ಒಡವೆಗಳು, ಮೊಬೈಲ್, ಚೈನ್ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳನ್ನು ಜೇಬುಗೊಳ್ಳರಿಂದ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದಿರಿ. ನಿಮ್ಮ ಸಾಮಾನುಗಳ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇರಲಿ. ಶ್ರೀ ದತ್ತ ಭಕ್ತರೇ, ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಯಾರಾದರೂ ದೇಣಿಗೆ ಕೊಡುವವರಿದ್ದರೆ ದೇವಸ್ಥಾನದ ಕೌಂಟರ್ನಲ್ಲಿ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪಾವತಿ ಪಡೆಯತಕ್ಕದ್ದು. श्री दत्त भक्तों के लिए सूचना, गहरा पानी में जन्म नहीं, पानी में मगर और चौड़ा, नदी के किनारे में बैठकर स्नान कीजिए. अपने सोना, चांदी, जेवर आदि हं? बंद कर. बंद कर तो. आम्ही ह्या मंदिरात ओटी भरायला आलो आहोत. दीदीला जा बोलून आण जेवायला. बाबू हे घे. बाबू बाबू नको आहे, मी वाचते आहे. हे घे. हे बाई दत्त गुरु माऊली आली.